काय बाई रश्मी, ये ना ये. काही पाहिजे होतं का? मला वाटलं तू झोपेलाच आहेस का? नाही हो ताई, मला काही झोप नाही लागत. तुम्हाला तर माहिती आहे मी काही झोपत नसते. मला झोप नाही लागत. नाही हो, असं नाही. आराम करत जाय. आराम केला पाहिजे. आला तर आईचा फोन येईन काय? आराम आराम आराम. चिंग्या, चल 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 आपण खेळायला जाऊ. चल आपण बाईसोबत खेळू. काय पाहून राहिला असं टुकू टुकू? ओळखत नाहीस का मले? ताई, कालपासून मी आली तेव्हापासून आनंद कसा पाहिजे मला? त्याला तर वाटते की कोण आहे हे? कुठे गेलती? आली वाटते वापस. असं काहीतरी होऊन राहिलं त्याचं. अरे आनंदा, काकू आहे ते काकू. हाय, ओळखत नाही का? हा, आनंदा, कोण आहे? मी कोण आहे? अन काकू म्हण बरं. लांड ठाकून राहिला, लांड ठाकून राहिला. अरे हिडकावून राहिला. हा? ओळखत नाहीस का मला? थांब आता, तू थांब रे तू आता. अय बाई, अरे काकू आहे ना ती. लहान हिडगावला, लहान हिडगावला. थांब रे तू आता, तुला चॉकलेटच देत नाही मी. हा, ते काकू जोड चॉकलेट आहे. आनंदा भुलला बाई काकूले. हा? काकूला म्हणा तू गेलती ना गावाले, मग आम्ही भुलून गेलो. लय दिवस झाले ना. चॉकलेट मी मागू? मी नाही मागत. मला देत नाही ते, तुले देते. तू माग ना. हा, मम्मीला नाही देत मी तुझ्या. तुला देते. तू येतं का माझ्या जवळ? तू तर येऊन नाही राहिला. हा, दुरून दुरून पाहते चालला जाते. मगही आलं तिथं रूम पर्यंत, दुरून दुरून पाहायला लागे चाललं गेलं. ते रावीले तसं पाहिजे की जसं काही तिथे डसती चाललं बाळाजवळ. अरे त्याला असं वाटते हे हाय कोण आली आहे, दुरून पाहते तर रावीले. बाई कशी बसते बाळाजवळ. हा, तू चाल ना, चाल चाल आपण बाईजवळ बसू. आपली बाई आहे ना ते, दीदी आहे ती आपली. हा, बाळा आता दादा आहेस तू, दोन दोन दीदी झाले बापा. हा, मोठा भाऊ आहेस ना. चल मग आपण रावी जवळ जाऊ. रावी काय करून राहिली पाय बरं. देत नाही ते मले, देत नाही मला. मला देतं का गरज मी? नाही, आनंदाला देते मी. आनंद येते का माझ्याजवळ? ये ना मग इकडे, चॉकलेट देते ना. ये ये हा, ये. हिडकावून राहिला तो, लय हिडकावून राहिला. हा, काकू आहे ना ते, चॉकलेट पाहिजे. मग जाना तिच्याजवळ, चॉकलेट दे. मोठा डब्बा आहे तिच्याजवळ चॉकलेटचा. बापरे, इथे आहे का रश्मी? हो, का बरं? हो, मी तुझ्या रूम मध्ये गेली होती तर मोहिनी वहिनीची आई आहेत. म्हटलं तू कुठे गेली म्हणून आली होती पाहायला. हा, काही नाही, इथं आनंदासोबत बोलायला आली होती. काय एवढं असं मानवलं नाही तुला डिलिव्हरी हो ना हो, मोहिनी वहिनी? काही हिची तब्येत वगैरे चांगली सुधारली नाही. नाही तर बापरे, डिलिव्हरी मध्ये माझी तर एवढी तब्येत झाली होती म्हटलं की मला टेन्शन आलं होतं. म्हटलं बाई आता वेट लॉस कसाच करावा. एवढी जाड झाली होती मी. तुम्ही बघितले ना मोहिनी वहिनी फोटो माझे, किती जाड झाली होती मी. तुला काही एवढं मानवलं नाही रश्मी. हं, आईकडे एवढं काही सोय झाली नाही हो ना. रावी जन्माला आली तेव्हा किती जाड होती, छान. आणि आता किती रोड झाली. ते गावाकडे थोडं ऊनही जास्त असते ना, तापमान जास्त असते. आणि फरकच पडते ना गावाचा आणण्याचा. आणि तिथं काय तुझी आई एकटीच काय करणार असणार आहे हो ना. म्हणून तर मम्मी म्हणत होती की नको जाऊ नको जाऊ म्हणून. आणि तुझ्या आईलाही बापरे किती आम्ही नेतो आम्ही नेतो. हं, गावी खूप लठ्ठ होती. मस्त जन्माला आली तेव्हा बघितलं ना मी दवाखान्यात. आता खूपच रोड झाली. आणि तुमची काही वहिनी एवढी तब्येत काही ही झाली नाही तो बापरे. डिलिव्हरीत किती बाया सुधारतात. म्हणतात नाही माझी तब्येत काय जाडी नाही झाली काय. जाड मला आवडत नाही. पण तरी आता तब्येत तर तेवढी सुधारतेच. आता थोडासा फरक पडतेच. खाणं पिणं जसं शिल्लक होते वाढते. काम काही नाही, आराम आराम. त्याच्यानं तब्येत सुधारलीच ना. माझे जुने ड्रेस मला होऊन नाही राहिले काही. नाही, तरी पण एवढी नाही. आमच्या इथं असते ना, म्हणजे इथं असते ना, तर खूप फरक झाला असता. रावी जन्माला आली तेव्हा गोरी होती. आता थोडीशी सावडी सावडीच वाटत आहे. तुमच्या इकडचं पाणी मला वाटतं हलकं आहे हो ना मोहिनी वहिनी. रश्मी वहिनी ते फरक पडला की नाही, थोड्या सावळ्या सावळ्या दिसून राहिल्या. पाणी हलकं राहते ना. आपल्या इकडचं पाणी भारी आहे, गोरं पडते माणूस यानं. काय व या खोलीत आलं की बाई गमतच नाही बाई. कोणी काही म्हणू बाई व तिकडे तरी काही वाटत नाही. ते आलं की बाई मला रश्मीची रावीचीच यादच येते. कधी मस्त बाई छकुली निजेल असे आपण दिसले की करून हात पाय हलवे जसे दिले काय का काय. वय खेळायला लागली होती जशी काही गेली माय. आता का आली येते माय. आता का आलेच तिच्या घरचे धाडतात. घरी तर माय लय हरिकाला. हायच माई गुणाची लेख. नाही ना ते लय भाग्यवान आहे बाई. लय साजरं घर भेटलं बाई तिले.
मग किती जीव लावतात माय बाप, मोठा बाप, मोठी माय, आबा, आजी, लय हाय माय बाई गोतावळा. आता गेली तर का आली आपल्याला याद ठेवते, उलशाक जीवाले समजतेस काय? पण वैकत जाय जशी. हो, महिन्याभराचं लेकरून वैयक्ती लागे तुले. तू नात तू आल्या म्हणे शायनी वैयक्ती लागे. काय कळते त्या जीवाले. अतून तर ती नेलं काय समजते. आता 2-3 दिवसात भुलते ते. नवे नवे लोक दिसले की तेच ते दिसतात आता रोज. झालं त्याच्यातच. लेकराचं काय असते. हो ना, पण आपल्याला तर याद येते. अजून जाशी 15-20 दिवस राहिलीस तिने पोरगी, बरं वाटलं असतं. हो, तुला तर तीच राहिली तर चांगलं आहे. अबो काका तिच्या घरचे येईल का काय येत नाही येत काय. बरं आहे, बरं जायचं लेकरू त्याच्या घरी. काय करतो रश्मीची आई, ऊन एवढं तपते. हं? आपल्या घरच्या पेक्षा तिच्या घरी किती सोय आहे. एवढं मोठं घर. हा, समजे जण आहेत तर ती करायला असतं किती जण आहेत. हा, अशी तू एकली त्या शांताला येणं जाणं करा लागे. हा, त्याच्या घरी खुश आहेत ते. हो, त्याच्या घरी काची वान बापा. पण तरी असं वाटते हो, आपल्या घरच्या पेक्षा तर लय मायबाई तर ती काची वान दिली. सरस सरस हाय जसं म्हणलं तसं. रश्मी रश्मीली उलस काही हे नाही बरं, अंतर नाही बरं. रश्मी जीवाच्या हातच आहे माय, सासूच्या सासऱ्याच्या म्हणा का मोहिनी, सगळेजण जीव लावतात रश्मीले. हं. आता तर माय आता रावी आली, दुधात साखरच पडली आता. हा? चांगलं आहे चांगलं आहे. बरं झालं आपल्या घरी चांगलं राहिलं लेकरू. सुखरूप त्याच्या घरी गेलं. जाय तिकडे. मी तर म्हणलं की एवढं ऊन तपते. काय बिमार गिमार पडली पोरगी काही नसताच गोर. ते मागवतो तिला सर्दी झाली ते काय झालं तो. लेकराचं बरोबर नाही राहत. लहान लेकराचं कसं लहान लेकरू असं त्याची काळजीच करावं लागते ना बा. चांगला आहे जाऊ दे. रामेश्वर हे आपला राजकुमार काय म्हणे. राजकुमार काय नाही हेच विचारे. म्हणे कोण गेली म्हणे रश्मी अचानक. मी म्हटलं बाबा अचानक विचारत काही नाही, त्याच्या घरचा नांदाच चालू होता म्हणलं. मग पाहुणे आले म्हणलं आणि गेली. त्याला वाटे की कोण गेली. त्याला कोण सांगलं. ते पाहुण्याला स्टेटस ठेवलं ते बापा की परी घरी न काय असं काही लिहिलं म्हणे बाई. मग त्यानं पाहिलं, मग म्हणे कवाई रश्मी कोण गेली एवढ्या लवकर. मला तुला कोणी सांगलं, मला वाटलं रश्मीनच केला का फोन की दादा मी आली घरी का मी चालली घरी का काही. ते म्हणे नाही पाहुणे स्टेटस ठेवलं म्हणे बाईले असं कळेवर घेऊन त्याचं घर होतं म्हणे. मी पाहिले म्हणे फोटो, तर म्हणून मला वाटलं म्हणे काहून गेली बाई. मी म्हटलं अरे बापा काही नाही, सहज गेली. आता तिच्या आत्या आल्या म्हणलं, आता त्याच्या घरी पाहुणे आले समजे तर मला नेलं म्हणलं त्या पाहुण्यानं. असं असं हा तेच तर म्हणलं राजकुमारले कसं माहित झालं म्हणलं. करे लेकराचे पेपर झाले असतील ना याच्या. हो झाले म्हणे, लेकरं तर लय तैवरले म्हणे यायले. यायला सुट्टी नाही. हा म्हणे मला एखाद दिवशी सुट्टी असली की मी येईल आणून देतो, मग तो चालला जाईन. तो काही राहत नाही म्हणे, तो त्याला काही सुट्ट्या नाहीत. ते काय दुसरं काय भेटलं म्हणे बाई, ते प्रोजेक्ट कायचं प्रोजेक्ट भेटलं तर मला सुट्ट्या नाहीत भेटत म्हणे. पण एखाद्या शनिवार रविवारी येईल आणून देतो आणि मग मी चालला जाईन म्हणे वापस. ओ, मग लेकराचे पेपर झाले याच्या जाणं राहिल्यात नाही. लेकरं दागडू करतील ना मग लेकरं येईल तर शाळा सोली की देईल तर वाटते तू जातो काही नाही गावाकडे. मा नातीले तर लय आवडते गाव. मग मी म्हणतो जा ना मग घेऊन या ना. हा, मी म्हणत होती त्याला की बाबाले धाडू का रे. मग मी आणलं, तुम्ही काय आहे तुमचं. तोही म्हणत होता राहू द्या राहू द्या, जा ना मग. हा, त्याला सुट्टी भेटीन कहीन तू येईन काही, जाण घेऊन या लेकरायले. जाऊ का लेक मग. हो लेकरायचं राय नव्हती. येले नाही सुट्टी भेटीन लेकर होतं ती काय करते. आता काय त्याची शाळा झाली हे झालं तर जातोच मग पाहतो मग मी. लाव बरं तू फोन त्याले. फोन तिकडेच ठेवायला. ते पद्मा काही एकटी येत नाही, पण गेले वाटते तिची आई संग हाय, थैल्या होतात म्हणे आई यायच्या लेकरं. मग ती लेकरं सुचू देत नाहीत ना, काही खायचं असले की उतरायचं हे राहते भीती राहते. म्हणलं नको धाडू म्हटलं बापा तिले एकटीले. तो सुट्ट्या असल्या तर आणून दे म्हणलं. जा ना मग, फार सुद संध्याकाळी बसले तुम्ही रेल्वेत तरी चालते. जा घेऊन या लेकरायले. नाहीतरी रश्मी गेली बाई गेली तर काही गमून नाही राहिलं. लेकरं आले, पद्मा आली तर जरसक मग घर तरी भरलं भरलं वाटते, तेवढं तरी मन मोडते. हॅलो, हा बाबा बोलतात आवा, घ्या लागला. हो दे. हॅलो हा बाबू. आशा आत्या, सतू आत्या कुठे गेली? हा, आत्या बाई तिकडे गेली ना, आता महेशच्या घरी. आशा आत्या, मग आज आपल्याला महेशच्या घरी जावं लागते का जेवायला? जेवायला नाही हो बाई, काही नाश्ता केला तिनं, नाश्ता करायला जावं लागते. काय मी बाई, थोड्या वेळ म्हणे जेवायला जा, थोड्या वेळ म्हणे पोटभर नाश्ता आहे. काय मी तती गेल्यावर हे पाय बाई पिंके घरी की नाही, हे पाय आपल्या घरी रात्रीच्या पोळ्या होत्या की नाही बा, त्याचा चिवडा केला.
घरून चिवडा खाऊन घ्या. आणि तर ती जेवढं दिलं तेवढं खाव. हा आता तिने किती केलं किती नाही. हा आणि नाही भूक झाली तर आपण घरी येऊन डबल काही करूच. हा डबल डबल मागून येतात ते. नाही वाट्या मी नाही मागत काही. जेवढं दिलं तेवढंच खाईल मी. हा आणि मी तर म्हणतो मग येतही नाही. मला काही एवढं आवडतही नाही कोणाच्या घरी गेलेलं. अतिच आत्याच्याच घरी करणं आपल्या काही नाही. व आता तिनं बोलावलं कोणाचं जायचे असतात बाई. असं म्हणत असतात तर मग आम्ही येत नाही. आता ती आली एवढी कोचम करून बोलायले. तेच काय त्या दादानं म्हटलं अशी. बरं जा. आवाज दे ते मग जाऊ मग. हा ते कपडे वाळू घातले का तुला तेवढे? श्रावणीला सांगितलं होतं मी दोघी मिळून कपडे वाळू घातले का तुम्ही? हा श्रावणी दीदी घालून राहिली कपडे वाळू. श्रावणी दीदी म्हणते तू न घालू. मला त्यानं न आत्या ते मामाचा ड्रेस पडलाच होता खाली. असं झटक्याला गेली मी तर झटकता खालीच पडला. तर तो डबल पिळा लागला. तर मग श्रावणी दीदी म्हणे तू राहू दे मीच घालतो म्हणे. अरे हे घेऊ बाई. अरे मामा एवढं काय आणलं तुम्ही? वजन द्या माझं. पाहायचो फाटीन ते लेखानं कागदाची थैली दिली. आणलं कपड्याची थैली असली तर फाटत नाही. मग आणलं मग ते डोक्यावर धरून पाहिजे ते फाटीन. बाप्पू एवढं खायला आणले फळ? काय आणलं तुम्ही हे एवढं? आत्या याच्यात काही फळ आहेत. पायनॅपल आहे. आणलं म्हणलं तुम्हाला घरी फळं गिळं खायची सवय राहते का ते आमच्या गावात काय भेटते. म्हणलं मग आणलं मग आता. बा ते काही काढ बाई त्यातलं. ते चिकू आहे केळी आहे खाली. ते दबलं शिन ते काढते. काही भाजी आहेत बाई खाली. भाजीपालाही आहे काही खाली. काय बापू काय खर्च करून राहिली एवढा? काका आम्ही का घरी कनी फळच खातो का? नाही तर काय बाप्पा. तू पोरगी काल म्हणे ना ते अननसाचं ते आणलं ना. ते अननसाचं करा मग काय म्हणे ना ते कापलं मसाला टाकून खा काय गोष्टी करत ना. दिसलं म्हणलं आणलं मग. भलतं महाग राहते लेख हे. आम्ही काही नाही आणलं बापा. काय बापू जाऊ द्या बा. आमच्या निमित्ताने तुम्हाला खायला भेटीन. पण कालच निरा एवढा खर्च करून राहिले. त्या दिवशी एवढं बाजारातून सामान आणलं. आता तुम्ही का रोज रोज येता का रे आमच्या घरी? हा हात पाय धुतो मी. ते काही दे बा असं थंडगार दे. काहीतरी माठातलं पाणी आण बरं बाई पिंके. भलतं ऊन आहे बापा. पाहिजो बापा तुम्ही लोक. लय ऊन तपून राहिलं नाही रा. हात पाय धुवा बापू थंड पाण्यानं. श्रावणी हायच तर ती. श्रावणी बैठा माठातलं पाणी देऊ बाई काकाले. पाय धुवाले साजरं. त्या राजनाथला घ्या म्हटलं पाणी थंड आहे. त्यानं धुवा साजरे हात पाय. मी सरबत करतो तुमच्यासाठी. हे कुठे गेली? हे महेशच्या घरी गेली. ते महेशच्या घरी आज त्याच्या मायनं आपल्याला नाश्त्याला बोलावलं. त्याच्या घरी काही मग ती गेली. मग काही करू सरू लागेल तिले. लाईन सुनबाईच्या अंग आहे का? असं असं असं. बरं बापा आपल्याला घरीच भाकर टाकजो बाई. अशा माई एक भाकर घरीच टाक. मी घरीच जेवीन. मी काही येत नाही. चाल जा ना. तुमची सून म्हणीन सासरे बा आलेच नाहीत. काय केलं तुमच्या सुनीनं तर खायला तर चला. नाही पावलं मले काय करूत बापा. तू जाय. तू पाहुणी आहेस पिंकीले ने. तुम्ही पाहुणे हा म्हणून बोलावलं तुम्हाला. आम्ही घरचेच हाव. आमचं काही काम नाही. आम्हाला एक भाकर टाकजो बाई. एकही चाणकही टाकलं तरी झालं. मला भाजी गिजीच्या नादी नको लागू. मी घेतो काही चटणी गिटणी जेवतो. तर सासूले म्हणतो तो बहीणले घेऊन जाय. तिच्या सासूले तिले बोलला हरी काय सुनीच्या घरी जायचा. मले नाही. देव बाई श्रावण देव बाई पाणी. अरे बापा रे पाय कसा पाय दुखते बाई. तू नाही गेली बाई नाश्ता करायला? जाणं ते चालले ना तर ते त्या त्या लायण्या मामाच्या घरी नाश्ता आहे ना. जाणं त्या दादाच्या घरी. जाणं त्याच्या घरी मस्त ती येशी आहे बापा. थंडीगार असते त्याचं घर. जात जा ना दही पारचं. जात जाता ती काही होत नाही. तुम्हाला काय म्हणतात ते पाहुणे हा तुम्ही. जाव साजरं येशीत नि जाव. तुम्हाला घरी आदत आहे. ते आमच्या घरी नाही बा काही. गमून राहिलो बाई. गमते का? पिंके काढते सामान. याचे टोपले आहेत पाय. त्या टोपल्यात ठेवते. हा वाट्या. चल मी साखर पाणी करतो. पाहुण्याची भाकर टाकतो मग घरी. नाही म्हणतात तर तिथं घरीच जेवती नापच. भूत माय बाई भूत कळते काय? कोण सांगला भूत? कुठे आहे भूत? माय बाई डोळे बंद केले आणि डोळ्यावर हात ठेवला की भूत येते काय? अंधार झाला का? अंधार. काय करा बाई कोणी सांगितलं असं? मी करू बर. मी केलंय काय भूताला असं?
आला का मैं डोळे बंद केले बाई, मला काही माहित नाही आता, मला काही दिसून नाही राहिलं. कुठे गेली बाई, कुठे गेली? मला दिसतच नाही बाई, मैं डोळे बंद केले. आता भूताना भूताना है ना, मला काही दिसत नाही बाई. आता कोण आहे बाई, कुठे गेली हो? गेली वाटते बाई, बाई गेली वाटते भूर. दिसून नाही राहिली मला बाई कुठे आहे तर. नाही मला दिसतच नाही, जास्त सांगलं मला डोळे बंद करा म्हणून. उठलो का डोळे? दिसली हो, दिसत आहे बाई. दिसली, पकडलं. आई नाही का लागत बुताना बुताना, कायचा बुताना. चल चल तिकडे बसू आपण, चल बरं. दादा काय करू राहिला काय मी, मुरमुरे खाती वाटते बाई. काय खाती? आईस्क्रीम, आईस्क्रीम खाती वाटते. काय बाई आईस्क्रीम आवडते बाई लेकरायले. उली लेकरं पण भलं समजते. आईस्क्रीम समजते लागे, मतला मधला पाणी कशी पयाली. नाही ना, गंमत केलं ना. कुठे कुठे कोणीच नाही आहे ते. वर आहे तो, वर आई जोड आहे, आई जोड. त्याला मम्मी जोड आहे ना, मम्मी जोड. चल आपण वर जाऊ. हा त्याला मम्मी जोड आहे, चल.